ज्या कारणाने आपण आता इथे भेटलेलो आहोत ते म्हणजे माझ्या भावाचं आणि यांच्या बहिणीचं लग्न. बरोबर. पण माझ्या भावावर पण तेवढंच प्रेम आहे माझं. आणि अर्थात अधीराचं प्रेम त्याच्यावर खूप जास्त आहे. तेच प्रूव्ह करतं की माझा भाऊ किती कमाय. आता वा 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 वा. रोहन अतिशय साधा मुलगा येतानाच दिसतो, एकदम अगदी बहिणीच्या आतलेत असलेला मुलगा. बरोबर आहे की नाही? बरोबर, एकदम बरोबर. नाही, एकदम गोड भाऊ आहे तो माझा. हो ना. तर हे सगळं बरोबर आहे. एक मिनिट मी या बाजूलाच येतो. हा, सगळं तुला बरोबर आहे. पण मी आत्ताच आधीराला भेटलो आणि मी सगळं पाहिलं एकंदरीत. तिचं वागणं बिगणं मित्रा, तिला सगळं ग्रँड लागतं. सगळ्यांनी ताई ऐकेल हळू. ताई नाही ऐकणार. हे वेगळं आहे. हे तुला झेपणार आहे का ते आधी बोल मित्रा. हे कठीण आहे सगळं. त्याला काहीतरी सांगू नकोस रे, कान भरू नकोस. आधी त्याला प्रश्न पडत असतो त्याला झेपणार आहे का नाही झेपणार. तू इकडे ये बरं, आधी काही ऐकू नकोस. त्याचं सगळं झेपणार आहे. प्रेमात पडलं ना, मन जोडली की सगळं झेपतं. मिळालं तुला आन्सर? हो यार बिचारा, तू आताही बोलू शकत नाहीयेस, पुढेही बोलू शकणार नाहीयेस. मला दिसलेलं आहे. हो. पण काय सांगशील आता रोहन म्हणून, तू काय या मालिकेतनं आम्हाला कशा पद्धतीनं आम्हाला काय वेगळे पण तुझं दाखवणार आहेस किंवा कशा वेगळ्या पद्धतीने ही भूमिका तू साकारणार आहेस? अर्थातच ही जी मालिका आहे, ह्या मालिकेमध्ये माझं एक थोडं मच्युअर कॅरेक्टर आहे. याआधी मी जे कॅरेक्टर्स पोर्ट्रे केलेत त्यामध्ये मी खूप असं लव्हर बॉय, चाइल्डिश, इमॅच्युअर असं वागत होतो. आणि अर्थातच एक मोठी बहीण आहे मला या सिरियलमध्ये, जी नेहमी मला सांभाळून घेते. माझ्या आईच्या आधी मी माझ्या बहिणीकडे जातो सिरियलमध्ये. तिला सगळ्या गोष्टींचे म्हणजे ओपिनियन्स मला माझ्या बहिणीकडूनच हवे असतात. सो त्यामुळे ही जी सिरियल ही माझ्यासाठी खूप स्पेशल असणार आहे, कारण की मी एक वेगळ्या पद्धतीने माझे कॅरेक्टर पोर्ट्रे करू शकतो. आणि अर्थातच ह्या सगळ्यांसोबत स्क्रीन शेअर करणं ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी, कारण की मी खूप आधीपासून ह्या सगळ्यांना बघत आलोय आणि आज यांच्यासोबत काम करतोय. जसं मगाशी ताई म्हणाली की मॅनिफेस्टेशन वर्क्स, सो मीही हे कधीतरी मॅनिफेस्ट केलेलं आणि ते आता खरं होतं. वा 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 वा, किती छान. बर, ताई बरोबरचा बॉन्ड कसा आहे रे तुझा? म्हणजे शूटिंगला आल्यानंतरच मला असं वाटतं की पहिल्यांदा ताई जशी ऑफ स्क्रीन आहे तशीच ऑन स्क्रीन आहे माझ्यासोबत. ती प्रत्येक गोष्ट मला सांगत असते की रोहन नाही, हे असं नाही, हे तसं झालं पाहिजे. हे लक्षात आलंच आमच्या आत्ताच. बट आय टेक इट इन अ पॉझिटिव्ह वे, कारण की जे काही सांगते ते माझ्या चांगल्यासाठीच असतं. हे पण आहे. वा वा वा. मला त्याचं एक कौतुक सांगायचंय. त्याने अगदी मला पहिल्याच दिवशी येऊन सांगितलं, म्हणजे ऑफ स्क्रीन, की ताई ऐक ना, आपल्या प्रत्येक सीन नंतर तू मला सांगशील का की हा सीन कसा झाला किंवा काय हवं, किंवा तू मला 5 पैकी मार्क देशील का. आणि पहिले मला ते ऐकल्यावर असं वाटलं की ओके बरं ठीक आहे. पण तो जेन्युइनली आला सीन झाल्यानंतर आणि त्याने त्या प्रत्येक गोष्टीची तो नोट ठेवतोय आणि करतोय. सो तो खूप सिन्सिअरली एफर्ट्स घेतोय. ऑफकोर्स या लोकांसोबत जेव्हा मी क्या बात आहे. हे होईलच, याच्यात काही तू चिंता करू नकोस. आणि आता ताईला तू सगळे राईट्स दिलेले असल्यामुळे ताई सुद्धा करून घेईल तुझ्याकडनं, त्याची काही चिंता करून घेऊन. बर, आता पुढे जाऊया आपण. तुमच्या फॅमिलीतनं आता पुढे कोण येत आहे? आता पुढे आमच्या घरची सगळ्यात सुंदर व्यक्ती सुष्मिता सेम सरपोतदार. सुष्मिता नाव आहे. सुष्मिता नाव आहे तुझं? शुश या अदरवाइज शुश. ओके मॅम, सॉरी सर, चंदू सरांनी ठरवलं तर मग मला सुशच म्हणायचं कंपल्सरी. शुश म्हणायचं. वा वा वा, काय छान. बरं, तू शुश या सिरियल मध्ये तू काय भूमिका करते आहेस आणि काय तुझं पात्र आहे हे सांगशील का आम्हाला? मला वाटलं आतापर्यंत कळलं असेल. म्हणजे आता नाही ग, एवढं कुठे. सुष्मिताचं कळलं होतं, सुश वेगळं आलं ना त्याच्यामुळे. अरे एवढं बोलू शकेल ते एवढं नाहीये. हा, म्हणजे नाही बोलता येत, स्क्रिप्ट शिवाय नाही बोलता येत. हा, ऍडिशन्स नाही घेता येत. अरे असे नट हवेत इंडस्ट्रीला. आमच्या घरचं ते शेंडफळ आहे आणि त्याचं ठरलंय की देवाने ब्रेन वाला जो काय पार्ट आहे तो ताईला दिलाय आणि ब्युटी वाला पार्ट आहे तो मला दिला. तर मला फक्त ब्युटीनी आणि एक्सप्रेशन्सनी जर काय करायचं असेल तर ते करू शकते. बट आय कॅन नॉट स्पीक ऑर आय कॅन नॉट एक्सप्रेस एनिथिंग विथ वर्ड्स. वा, पण काही गरजच नाहीये यार. तू नुसतं उभे राहिलीस तरी सुद्धा अगदी सुंदरच दिसतंय. वा, पुढे आपण पुढच्या बोलूया.
अगदी गुलाबजाम दिसला. आता सुश बरोबर मी एवढा वेळ घालवला आणि मी तिला काहीतरी शिकवते हे असं वाटण्याआधी मी पटकन आईला बोलवून टाकते, नाही राग यायचा. आणि आमची सुश आई बाजूला आल्यावर आई सांगेल तसं सगळं करते. वा क्या बात आहे. आई आईचं सगळं ऐकते, ही सगळे ऐकतात माझं, सगळे ऐकतात. त्याला काही पर्यायच नाहीये, ठेवलाच नाही. बर आईचं काय, किती आईचा केवढा कंट्रोल आहे या फॅमिलीवरती? संपूर्ण घरावर कंट्रोल आहे. मध्ये मध्ये कळतं ते प्रॉब्लेम. पण आता काय सगळं यांनी सगळं प्लॅनिंग करून ठेवलं, त्यामुळे मी खूप खुश आहे. तुम्हाला माहित नाही प्लॅनिंग? माहित नाही. याचं लग्न अधिरा बरोबर होणार आहे, यांचं लग्न ठरतंय. राजवाडे फॅमिलीत आम्ही सरपोतदार आणि राजवाडे मर्ज होणार आहेत. बोलवलं तर मी एका क्षणात अशी उडी मारून आपल्याला तेच हवंय, मॅनिफेस्टेशन. इथे घर जावई नाही, घर सासू सासरे सगळे मिळणार. सर आम्ही तयार आहोत, फक्त बोलवा. बरं सुनेबद्दल काय सांगाल? सून आता जी येणार आहे. सर सून म्हणजे मी तिचं स्वागत डोक्यावर बसवीन तिला. सर पैसे घेऊन येणार आहे ती, श्रीमंत आहे सर. सांगते काय, आदिरा बरोबर आदिराची आजी, आदिराची आई, आदिराचा भाऊ सगळे वेलकम आहेत. कारण मी त्यांना जेव्हा आपलीशी वाटेल तेव्हा आजी पण मला मुलीसारखं स्वीकारतील. मी तयार आहे यायला. आम्ही मर्ज करायला तयार आहोत सर. म्हणजे राजवाडे हे नाव पण लावायला तयार आहोत आम्ही सगळे. सरपत आईचं म्हणजे जवळजवळ पत्रिकेत नाही, सातबारात नाव घाला इथपर्यंत आलेलं आहे. आमचं ठरलंय, आम्ही गॅजेट मध्ये लावून ठेवलेलं आहे मंदाकिनी राजवाडे. वा मला गंमत येणार आहे हे सगळं पाहण्यासाठी. आणि पुढे काय या मालिकेमध्ये घडत आहे, आई कशा पद्धतीनं आता या सगळ्यावरती रिॲक्ट होते, हे सुद्धा आपल्याला बघायला फार मजा येणार आहे. अजून पुढे बाबा राहिले विचार. येस, आता आय थिंक माय टू गो प्लेस, माय कम्फर्ट झोन. आइए आपका इंतजार है. वा बाबांचा कम्फर्ट झोन डिरेक्टर आहे. आइए आपका था इंतजार, ओ घड़ी आएगी आएगी. नमस्कार. सो आता ह्याच्या पुढे तू आधी विचारणं अपेक्षित आहे हे काय आहे. आणि आपली गाणी इग्नोर केलेली आहेत. नाही मी गाणी ऐकली, खूप छान होती. तत्पूर्वी माझं आणि जीचं खूप जुनं नातं आहे. अनेक सिरियल्स मधून जीच्या चालल्या आहे. असं म्हणण्यापेक्षा माझं आणि जीचं एक पवित्र नातं आहे, एक पवित्र रिश्ता आहे. आता हे गाण्याबद्दल पण सांगा की काय हे दोघं जण काय आमच्या सिरियल मध्ये ना मराठी माणसाला गाण्यांचं पण पूर्वी नाटकावर आणि गाण्यावर बोलायचं. वा जुनी हिंदी गाणी वगैरे छान अशी त्यांना ऐकावीशी वाटतात. तर या आमच्या सिरियल मधून आम्ही प्रेक्षकांना वेगवेगळ्या गाण्यांची ओळख करून देणार आहोत. एवढंच नाही, कुणी गायलं किंवा त्याचे संगीतकार कोण होते वगैरे अशा पद्धतीचं आमचं ते खेळीमेळीचं वातावरण आहे. आणि अशा पद्धतीने आम्ही ते प्रेक्षकापुढे येणार आहोत. आमची ही स्टाईली तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल. वा वा वा. असं काही शोधतोय आम्ही हळूहळू. दिग्दर्शक आमच्या आम्हाला परवानगी देतात त्याप्रमाणे. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला अशी मुलीकडेच बघून सुचतायत का बायकोकडेही बघून सुचतात गाणी? ही कोणतं सुचतंय ते तरी? माझ्या पहिल्या बायकोची मुलगी आहे. अच्छा. आणि दुसरी बायको आहे. आणि ही 2 मुलं आहेत. ही माझी मोठी मुलगी आहे. असं त्याच्यामध्ये आहे. हो ना. वडील या नात्यानं मुलीविषयीचं जे असतं स्वप्न, की प्रत्येक मुलीला म्हणजे बापाला असं वाटतं की तिला वधू वेशामध्ये बघावं आणि तिचा संसार फुलावा वगैरे, हे त्याच्या मनामध्ये कायमचं असतं. आणि या सिरियलमधून ते होताना तिला प्रेस करतोय. ती म्हणते की भावाचं लग्न होतंय. भाऊ म्हणतो नाही, मोठ्या बहिणीचं झाल्याशिवाय मी कसं करणार. आणि मी सपोर्ट करतोय कारण माझ्या मनामध्ये आहे की लग्न व्हावं. मी तिला कुणीतरी तुझ्यासाठी या जगात आलेला आहे आणि ते कदाचित राजवाडे असतील असं दिसतं. झालं. माझ्या भावाचं ठरलंय की माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार. अच्छा. आता घरातली सगळ्यात मोठी बहीण, मग तिचं लग्न झालंच पाहिजे. भाऊ म्हणजे तो कर्तबगार आहे,
त्याला स्वतःला इच्छा आहे की आपल्या बहिणीचा छान संसार सुरू झालेला बघायचा आहे त्याला, आणि मग त्याला त्याच्या संसाराची मजा घ्यायची आहे. वा वा वा, म्हणून तुमच्या दोघांचं लग्न होतंय. वा वा, म्हणजे आधी तुमचं लग्न होणार नंतर त्यांचं लग्न होणार आहे असं काही. हे समजून घेण्यासाठी सिरियल बघा रोज संध्याकाळी 7:30 वाजता 11 ऑगस्ट पासून. बर, मी आता तुम्हा सगळ्यांना विनंती करतो की आपण स्थानबद्ध व्हायचं आहे. स्वानंदीला मी विनंती करतो की आपण थांबायचं आहे, आणि पुन्हा एकदा समर सरांना मी विनंती करणार आहे की आपण सुद्धा रंगमंचावरती यायचं. आता मॅम काय सांगाल, तुम्ही संवाद लिहिता आहात तर तुम्ही सुद्धा काही बोललात तर आम्हाला छान वाटेल. उत्तम मराठी बोलणारी माणसं जर असतील टीम मध्ये तर संवाद लेखकाचं काम अर्ध झालेलं असतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं ह्या सगळ्यांमध्ये अजिबात टेन्शन नसलेली मी एकमेव व्यक्ती असेल. कारण मला खरंच टेन्शन नाहीये. हे सगळे इतके उत्तम कलाकार आहेत, मुळात त्यांची सगळ्यांची भाषा इतकी चांगली आहे, आणि त्याहीपेक्षा त्या व्यक्तिरेखेला लागणारी भाषा बोलणारी कास्टिंग इतकी परफेक्ट आहे की त्यामुळे माझं काम खूप सोपं आहे तुलनेने, आणि मला असं वाटतं की मी सगळ्यात मजेत आहे. वा वा वा, किती छान. आता यानंतर या रंगमंचावरती मी आमंत्रित करणार आहे, आपण या सगळ्यांनाच भेटलो, कलाकारांना भेटलो, पण या सगळ्या कलाकारांना ज्यांनी एकत्र आणलं खऱ्या अर्थाने आणि त्यांची बोट बांधली ते आपल्या सगळ्यांचेच लाडके आपले निर्माते हेमंत सोनवणे. माझ्या सोबत आहेत आणि कायम कौतुकाची थाप देणारे माझे सगळेच म्हणजे काय म्हणतात, माझ्या मोठ्या भावंडांसारखे ते कायम माझ्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळे झी मराठीसाठी खरंच मनापासून थँक्यू. वा, पहिली मालिका आहे निर्माता म्हणून, आणि सगळेच जण इतक्या मोठ्या कास्ट बरोबर तू काम करतो आहेस. बरोबर आहे, झी मराठी सारखं बॅनर आहे, प्राईम टाइम आहे आणि अतिशय महत्व असं, म्हणजे बरोबर की नाही. तर काय सांगशील यापूर्वीचा अनुभव, यापूर्वी अनेक मालिका तू केलेल्या आहेस बरोबर आहे, पण निर्मिती प्रमुख म्हणून केलेली आहेस त्यावेळेला, पण आता निर्माता म्हणून करतोयस. काय महत्वाचा फरक तुला जाणवतोय या दोन्ही जबाबदाऱ्यांमधला? ज्यावेळेस त्यांनी मला विचारलं होतं की आपण करूयात आणि हे करत, तेव्हा मी त्यांना म्हणालो होतो की आपण काहीतरी वेगळं करूया, आपण काहीतरी थोडंसं मला सोपं करायला आवडत नाही, काहीतरी कठीण करूया. पण इतकं कठीण ते असं वाटलं नव्हतं, त्यामुळे त्यांनी फारच मोठा कठीण पेपर माझ्यासमोर ठेवला आहे आणि त्याचं दडपण आहे की बाबा कशा पद्धतीने गोष्टी करायच्या, पण ते आहे सोबत, त्यामुळे आनंद आहे, मजा येते. ते प्रेम कधी कमी होऊ नये, ती वीण कधी तुटू नये, आणि त्यांनी आमचा धरलेला हात कधी सुटू नये. तर जितक्या प्रेमानं आम्ही मालिका बनवली आहे, आमच्या लेखिका मधुगंधा कुलकर्णी, मुग्धा गोडबोले, आमचे दिग्दर्शक चंदू सर, आमचे निर्माते सुबोध तेजश्री, हे सगळे आमचे कलाकार मित्र, आम्ही सगळ्यांनी खूप प्रेमाने ही मालिका बनवली आहे. खूप लोकांचे हात लागले त्या मालिकेला, आणि ते प्रेम आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवलं.